न्यायालयात असामान्य शांतता होती. आरोपीच्या पिंजऱ्यात एक तरुण स्त्री उभी होती. डोळ्यात अश्रू, पण चेहऱ्यावर एक विचित्र निर्धार. तिने जे शब्द उच्चारले त्याने संपूर्ण न्यायालय स्तब्ध झाले. मला माझा नवरा परत हवा आहे. क्षणभर कोणालाच काही बोलावेसे वाटले नाही. उपस्थित लोक आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागले. दुसऱ्या खटल्यासाठी आलेले लोकही वळून त्या स्त्रीकडे पाहू लागले. काही वकील कुजबूज करू लागले. ही स्त्री वेडी झाली आहे का? न्यायालय म्हणजे किराणा दुकान आहे का? नवरा काही वस्तू आहे का? जेव्हा हवे तेव्हा सोडायचा आणि पुन्हा हवी असल्यास मागायचा. सर्वत्र हशा पसरू लागला. पण न्यायाधीशांचा गंभीर आवाज घुमला. शांतता. न्यायालयात कोणाचाही उपहास केला जाणार नाही. प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे. ती 27 वर्षांची अनुराधा होती. एका शाळेची मुख्याध्यापिका. तिच्या वकिलाने उभे राहत अर्ज सादर केला. माय लॉर्ड, माझी क्लायंट अनुराधा आपल्या पूर्व पती अजयसोबत झालेल्या घटस्फोटाचा निर्णय मागे घेऊ इच्छितात. त्यांना त्यांचा नवरा परत हवा आहे. न्यायाधीशांनी फाईल उघडत शांतपणे सांगितले. 5 महिन्यांपूर्वी याच न्यायालयात दोघांच्या परस्पर संमतीने घटस्फोट मंजूर झाला होता आणि आज तुम्ही पुन्हा इथे उभे आहात. पण ही मागणी कायद्याच्या चौकटीबाहेर आहे. जर तुम्हाला तुमचा नवरा परत हवा असेल तर यापेक्षा चांगला मार्ग असूच शकत नाही. तुम्ही तर स्वतः जाऊन त्यांच्याशी का बोलत नाही? जर त्यांच्या घरी जाण्यात अडचण असेल तर तुम्ही त्यांना फोन करू शकता. न्यायालयाचा मार्ग का निवडला? अनुराधाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिचा आवाज थरथरत होता. न्यायाधीश साहेब, मी त्यांना फोन केला होता. एकदा नव्हे अनेकदा. पण त्यांनी माझा एकही फोन उचलला नाही. तेव्हा उपस्थित असलेला एक वकील म्हणाला, मग स्पष्ट आहे की त्यांना तुमच्याशी बोलायचे नाही. न्यायाधीश त्या वकिलाकडे रागाने पाहून म्हणाले, प्रश्न विचारण्याचा अधिकार मला आहे. ते अनुला म्हणाले, त्यांनी फोन उचलला नाही तर तुम्ही त्यांच्या घरी जाऊन भेटलात का? अनुराधाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती रडवेल्या आवाजात म्हणाली, हो न्यायाधीश साहेब, मी नाशिकला त्यांच्या घरी गेले होते. न्यायाधीश साहेब, मागच्या महिन्यात 14 तारखेला सकाळी सकाळी मी मोठ्या आशेने त्यांच्या घरी पोहोचले. हो, मी विचार केला अजय माझ्यावर रागावले असतील, पण मला पाहून कदाचित त्यांचे मन विरघळेल. कदाचित आम्ही बसून बोलू आणि सर्व काही ठीक होईल. फक्त हाच विचार करून मी सकाळी सकाळी तिथे पोहोचले. दारावरची बेल वाजवली. न्यायाधीश साहेब, दार त्यांच्या आईने उघडले. मी हात जोडून त्यांना म्हणाले, नमस्कार आई. पण त्यांनी माझ्याकडे असे पाहिले जणू मी कोणी अनोळखी व्यक्ती आहे. त्या अतिशय कडवट स्वरात म्हणाल्या, कशासाठी आली आहेस इथे आणि कोणत्या अधिकाराने आली आहेस? तुझा आणि माझ्या मुलाचा आता कोणताही संबंध राहिलेला नाही. निघ इथून. न्यायाधीश साहेब, मी विनवू लागले. मी म्हणाले, आई प्लीज, मी तुमच्याकडे भीक मागते. फक्त एकदा मला अजयसोबत बोलू द्या. मला त्यांच्याशी खूप महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. पण त्या आणखी मोठ्या आवाजात म्हणाल्या, अजयला तुला भेटण्याची इच्छा नाही. त्यांचा आवाज इतका मोठा होता की शेजारी खिडकीतून लोक डोकावू पाहू लागले. त्या म्हणाल्या, त्याने स्पष्टपणे सांगितले की त्याला तुझं तोंडही पाहायचं नाही. तूच तर त्याला स्वतःच्या मर्जीने सोडले होतेस. आता काय हवे आहे तुला? त्या मला खूप काही बोलल्या. म्हणाल्या, तुला तुझ्या नोकरीचा, कमाईचा खूप गर्व होता ना? मग आता जा, तुझ्या नोकरीच्या पैशांसोबत सुखी राहा. माझ्या मुलाला आता त्रास देऊ नकोस. तो त्याच्या आयुष्यात खूप सुखी आहे आणि तो त्याच्या आयुष्यात खूप पुढे गेला आहे. न्यायाधीश साहेब, आजूबाजूचे लोक आपल्या दारातून खिडक्यातून माझ्याकडे डोकावून पाहत होते. काही स्त्रिया कानात कुजबूज करत होत्या. काही दबलेल्या आवाजात हसत होत्या. माझ्या प्रतिष्ठेचा, माझ्या आत्मसन्मानाचा तमाशा झाला होता. मी अपमानाचा घोट गिळून एक शब्दही न बोलता तिथून परत आले. हे सांगताना अनुराधा ढसाढसा रडू लागली. न्यायाधीश साहेब, मला आता हेही माहिती नाही की ते कुठे राहतात, कोणत्या परिस्थितीत आहेत. मी प्रत्येक मार्ग वापरून पाहिला, पण हार मानली नाही. मला फक्त एकदा त्यांच्याशी बोलण्याची इच्छा आहे. जर ते माझ्या आयुष्यात परत येऊ इच्छित नसतील तर काही हरकत नाही, पण ही गोष्ट मी त्यांच्या तोंडून ऐकू इच्छिते. फक्त मला एकदा त्यांच्याशी भेट करून द्या न्यायाधीश साहेब. मी त्यांच्याशिवाय राहू शकत नाही. न्यायालयात गंभीर शांतता होती. न्यायाधीश साहेबांचे डोळेही ओले झाले. त्यांनी आपल्या क्लर्कला एक इशारा केला. मग न्यायाधीश साहेब म्हणाले, ठीक आहे अनुराधाजी,
जर तुमची इच्छा असेल तर आमच्या न्यायालयातील कर्मचारी प्रशांत त्यांना फोन करून बोलण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही अजयचा नंबर द्या. अनुने थरथरत्या हातांनी एका कागदावर नंबर लिहिला आणि क्लर्कला दिला. अर्ध्या तासाच्या विश्रांतीनंतर न्यायाधीश साहेबांनी पुन्हा सुनावणी सुरू केली. न्यायाधीश साहेबांनी अनुच्या डोळ्यात पाहत विचारले, जर तू त्याच्याशिवाय राहू शकत नव्हतीस तर तू त्याला का सोडले? हाच तर खरा प्रश्न होता. त्याबद्दल सर्वांना जाणून घ्यायचे होते. प्रश्न ऐकून अनुच्या संयमाचा बांध तुटला. तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या आणि त्या अश्रूंसोबत वाहू लागली एक कथा, प्रेमाची, आशेची, गैरसमजांची आणि पश्चातापाची कथा. अनुने बोलण्यास सुरुवात केली. न्यायाधीश साहेब, आमची भेट ही चित्रपटातील कथेप्रमाणे होती. एका मैत्रिणीच्या लग्नात दोघांची नजरानजर झाली आणि मग भेटीगाठी होत गेल्या. अजय सिव्हिल इंजिनियर होते आणि मी एका शाळेत शिक्षिका होते. दोघांची स्वप्न वेगळी होती, पण ध्येय मात्र एकच होते. एक छोटेसे घर ज्यात खूप सारे प्रेम असेल. लग्नाच्या सुरुवातीचे 2 वर्ष तर जणू पंख लावून उडून गेले. अजय तासनतास बसून मला आपल्या स्वप्नातील घराचे डिझाईन दाखवायचे आणि मी त्या कागदी नकाशात आमच्या भविष्याचा प्रत्येक कोपरा सजवायचे. अनुच्या डोळ्यात भूतकाळाच्या आठवणी तरंगू लागल्या. छोट्या छोट्या गोष्टीत आम्ही सुख शोधायचो. पावसात एकत्र भिजणे, उशिरापर्यंत फोनवर बोलणे, एकाच ताटात जेवण करणे, एकमेकांच्या अपूर्ण वाक्यांना पूर्ण करणे. आमचे प्रेम इतके परिपूर्ण वाटत होते की भीती वाटत होती की आमच्या नात्याला कुठे नजर तर लागणार नाही ना. आणि कदाचित नजर लागलीच. अनुचा आवाज जड झाला. तिने सांगायला सुरुवात केली. 2023ची सुरुवात होती. न्यायाधीश साहेब, जेव्हा देशात आर्थिक मंदी आली होती, मोठमोठ्या कंपन्या बुडू लागल्या. अजय ज्या कंपनीत काम करत होते तिथून एका दिवसात 300 लोकांना काढून टाकले. दुर्दैवाने त्यात अजयसुद्धा होते. त्या संध्याकाळी जेव्हा ते घरी आले तेव्हा त्यांच्या डोळ्यात गंभीर निराशा होती. मी विचारले, काय झाले? त्यांनी फक्त इतकेच सांगितले, माझी नोकरी गेली. या गोष्टीवर माझा विश्वासच बसत नव्हता. पण मी धैर्य दाखवले. मी म्हणाले, काही हरकत नाही. तुम्ही पुन्हा नोकरी शोधा. मी आहे ना. अनुने एक दीर्घ श्वास घेतला. पण न्यायाधीश साहेब, कोणाला माहिती होतं की ती आमच्या त्रासाची फक्त सुरुवात होती. काही दिवसानंतर सर्व काही बदलले. जे अजय नेहमी हसत बोलत राहायचे आता शांत राहू लागले, निराश राहू लागले. जे तासनतास माझ्याशी बोलायचे आता 1-2 शब्दात उत्तर देऊन शांत व्हायचे. ते रोज मुलाखतीसाठी जायचे आणि संध्याकाळी एक नवीन निराशा घेऊन यायचे. मुलाखत कशी झाली हे विचारल्यावर ते नकारार्थी मान हलवून खोलीत जाऊन दार बंद करून बसायचे. एके दिवशी ते एका मोठ्या बांधकाम कंपनीत मुलाखतीसाठी गेले होते. तिथे नोकरी मिळेल असा त्यांना विश्वास होता, कारण 8 वर्षांचा अनुभव होता. पण जेव्हा संध्याकाळी ते घरी परतले तेव्हा मी त्यांना मुलाखत कशी झाली असे विचारले असता त्यांनी सांगितले की ते 3 तास प्रतीक्षेत बसले होते आणि जेव्हा मुलाखत झाली तेव्हा त्यांनी पाहिले तर मुलाखत घेणारा मुलगा त्यांच्यापेक्षा वयाने लहान होता. त्याने अजयचे डॉक्युमेंट्स पाहिले आणि कोणताही प्रश्न न विचारता म्हणाला, जर तुमच्या मागील कंपनीने तुम्हाला काढून टाकले तर निश्चितच तुमच्या कामात काहीतरी कमतरता आहे, कारण चांगल्या कर्मचाऱ्यांना काढले जात नाही. तुम्ही त्या कंपनीत 8 वर्ष दिली तरीही त्यांनी तुम्हाला ठेवण्यालायक समजले नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे की तुमच्याकडे ती क्षमता नाही, म्हणून आम्हालाही तुमची कोणतीही गरज नाही. जज साहेब, त्या दिवसानंतर अजय आतून तुटले. ते घरात दिवसभर बंद खोलीत बसून राहायचे. मी त्यांना म्हणाले की तुम्ही प्रयत्न करत राहा. आज ना उद्या तुम्हाला नोकरी मिळेल आणि तोपर्यंत मी घर सांभाळते आहेच. पण कदाचित त्यांना माझे हे बोलणे टोचू लागले. ज्या गोष्टी पूर्वी प्रेमळ वाटत होत्या आता उपहास वाटू लागल्या. त्यांना नेहमी वाटायचे की मी त्यांच्या अपयशाचा उपहास करत आहे. मी घरातील सर्व बिले भरायचे, किराणा सामान आणायचे आणि अजयला म्हणायचे देखील, तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना. पण हीच गोष्ट त्यांना अपमानास्पद वाटत होती. मी आहे ना हे वाक्य त्यांच्यासाठी सांत्वन नव्हते तर त्यांच्या आत्मसन्मानाला ठेच होती. एका संध्याकाळी मी वीज बिल भरून घरी आले आणि त्यांना सांगितलं की मी लाईट बिल भरले आहे. तेव्हा अजयचा चेहरा रागाने लाल झाला. ते म्हणाले, का? मी मेलो आहे का? मी म्हणाले, नाही, माझ्या बोलण्याचा तसा अर्थ नव्हता. तेव्हा ते म्हणाले,
तुझा अर्थ असा आहे की मी काही करू शकत नाही. मी एक रिकामटेकडा माणूस आहे, जो आपल्या पत्नीच्या पैशांवर जगत आहे आणि तुझ्या बोलण्यातून हे स्पष्ट दिसत आहे. त्यानंतर अजय उठून बाहेर गेले. ते मध्यरात्रीच परतले. त्यांच्या अशा वागण्याने कधी-कधी मलाही खूप राग यायचा. मी म्हणायचे की मी तुम्हाला आधार देतेय, पण तुम्ही माझ्यावरच राग काढत आहात. माझीही थोडीफार चिडचिड होऊ लागली. आमच्यातील प्रेमाची जागा आता शांततेने घेतली होती. याच दरम्यान कुटुंबियांना आमच्यातील अंतराची माहिती मिळाली, तर त्यांनी आगीत तेल ओतण्याचे काम केले. सासरकडचे म्हणायचे, सून खूप शिकली आहे, तिला नोकरीचा गर्व आहे. तर माझ्या घरचे म्हणायचे, जावई काही कामाचा नाही, कामधंदा करत नाही आणि वरून आमच्या मुलीला त्रास देतोय. पण ह्यांच्यापैकी कोणीही हे म्हटलं नाही की तुम्ही दोघे बसून बोला, एकमेकांना समजून घ्या. अनुजा बोलण्यात पश्चाताप दिसत होता. ती पुढे म्हणाली, आमच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्या दिवशी मी सकाळपासून अशी आशा करत होते, कदाचित आज अजय मला बोलतील, कदाचित आज सर्व काही पूर्वीप्रमाणे होईल. मी संध्याकाळी लवकर घरी पोहोचले. त्यांच्या आवडीचा स्वयंपाक बनवला. त्यांना तांदळाची खीर खूप आवडायची, त्यामुळे खीर बनवली आणि त्यांना फोन केला. 10 वेळा, 15 वेळा, 20 वेळा फोन केला, पण दरवेळी फोन बंद आला. माझ्या सर्व आशा तुटत होत्या. मी विचार केला, कुठे काही अपघात तर झाला नसेल ना. मी घाबरले. मी त्यांच्या मित्रांना फोन करू लागले, पण एकाही मित्राने फोन उचलला नाही. मध्यरात्रीनंतर साधारण 1:30 वाजता दारावरची बेल वाजली. मी धावत जाऊन दरवाजा उघडला आणि समोर जे मी पाहिलं ते मी कधीच विसरू शकत नाही. अजय पूर्णपणे नशेत होते. त्यांच्या शर्टची बटणं उघडी होती. केस विस्कटलेले होते. दारूचा तीव्र वास येत होता. त्यांना नीट उभेही राहता येत नव्हते. त्यांना पाहून मी स्तब्ध झाले. मी तिथे फक्त उभी राहून त्यांच्याकडे पाहत राहिले. माझे हृदय जे दिवसभर आशेने धडधडत होते, एका क्षणात काचेसारखे फुटले. माझा संयम संपला. न्यायाधीश साहेब, 3 महिन्यांची वेदना, त्यांची शांतता, घरातील एकटेपणा आणि आता हे सर्व काही एकत्र आठवून मी ओरडले. कुठे होतात तुम्ही? तुम्हाला आठवते का आज कोणता दिवस आहे? आपल्या लग्नाचा वाढदिवसाचे हे गिफ्ट दिले आहे का तुम्ही मला? अजय थरथरत्या आवाजात म्हणाले, अरे हो, वाढदिवस आहे. मग मी काय करू? कुठून आणू तुझ्यासाठी भेटवस्तू? कमावणारी तर तू एकटी आहेस आणि मी तर रिकामटेकडा आहे. तुला मुख्याध्यापिकेची चांगली नोकरी आहे ना? सुखात आहेस तू. जा, मग एकटीच वाढदिवस साजरा कर. मला त्रास देऊ नकोस. मी रडत होते, ओरडत होते. मी हे सर्व तुमच्यासाठी केले. तुमच्यासाठी खीर बनवली, घर सजवले, तुमच्या आवडीची साडी नेसली आणि तुम्ही दारू पिऊन या अवस्थेत आलात. अजय रागात म्हणाले, तुला असे वाटते ना, मी नोकरी मिळवण्यासाठी काहीच हालचाल करत नाही. खरं तर तुला माझी काळजीच नाही. तू काळजी असल्याचा फक्त देखावा करतेस. त्यांचे हे बोलणे मला सहन झाले नाही. मी मोठ्या आवाजात म्हणाले, मला तुमची काळजी नाही. गेले 3 महिने हे घर मी एकटीने सांभाळत आहे. सगळा घर खर्च मी करते आणि तुम्ही माझ्यावर असे आरोप करत आहात. ते म्हणाले, मग मी काय करू? तुझ्या पाया पडू की तुझ्या आरती करू? त्यापेक्षा एक उत्तम उपाय सांगतो. आपण वेगळं होऊ. आणि तेव्हा मी देखील रागात म्हणाले, हो, खरंच आपण वेगळे होऊ. घटस्फोट दे मला. अनु रडत बोलत होती. त्यानंतर सर्व काही शांत झाले. घरात एक भयानक भीतीदायक शांतता पसरली. आम्ही दोघे एकमेकांकडे पाहत होतो. दोघांचाही विश्वास बसत नव्हता की आम्ही काय बोलतोय. दुसऱ्या दिवशी सकाळी अजय झोपेतून उशिराच उठला. त्याची नशा उतरली होती, पण माझा राग शांत झाला नाही. मी त्यानंतर अजयशी बोलणेच बंद केले. एके दिवशी मला शाळेसाठी काही पुस्तके विकत घ्यायची होती. मी बाजारात गेले आणि तिथे एका कॅफेच्या काचेच्या खिडकीतून मी अजयला पाहिले. ते एकटे नव्हते, तर त्यांच्यासमोर एक मुलगी स्टायलिश कपड्यात बसली होती. साधारण 25-26 वर्षांची असेल. ते दोघे हसत हसत गप्पा मारत होते. त्या मुलीने तिचा हात अजयच्या हातावर ठेवला आणि अजयनेही तिचा हात बाजूला केला नाही. त्या क्षणी माझ्या मनात एकच विचार आला, वाढदिवसाच्या दिवशीही अजय माझ्याशी जे काही वागले, बोलले, त्याला हीच मुलगी कारणीभूत आहे. त्यांच्या आयुष्यात आता ही मुलगी आली आहे, म्हणूनच त्यांनी माझ्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. मी घरी पोहोचले. मला भयंकर राग आला होता. संध्याकाळी जेव्हा अजय घरी आले, तेव्हा मी त्यांची वाटच पाहत बसले होते. दार उघडताच मी त्यांना सरळ प्रश्न केला, कोण आहे ती मुलगी? अजय चकित होऊन म्हणाले, तू कोणत्या मुलीबद्दल बोलत आहेस? मी मोठ्या आवाजात म्हणाले,
तीच जिच्यासोबत तुम्ही कॅफेत हातात हात घालून बसला होतात. अजय रागाने म्हणाले, म्हणजे तू तिथे होतीस तर तू माझ्यावर पाळत ठेवून असतेस का? मी पाळत वगैरे ठेवली नाही. योगायोगाने दिसलात. आता सांगा, कोण होती ती? ते अतिशय थंड आवाजात म्हणाले, जर तुझा माझ्यावर विश्वास नाही तर मी काय स्पष्टीकरण देऊ? मला वाटले जणू कोणीतरी माझ्या छातीत खंजीर खुपसला आहे. मी म्हणाले, म्हणजे तुम्ही मान्य करत आहात की काहीतरी गडबड आहे? ते म्हणाले, मी काही मान्य करत नाही. तू मान्य केले आहेस ना, तर ठीक आहे. मग मी रागात म्हणाले, जर तुम्ही स्पष्टीकरण देऊ शकत नसाल तर या नात्याला काहीच अर्थ नाही. अजय म्हणाले, हो, काही अर्थ नाही. जर विश्वासच नाही तर नाते कशासाठी? आणि मी म्हणाले, मग संपूया आपण हे नाते. अजय म्हणाले, ठीक आहे, जशी तुझी इच्छा. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून मी माझे कपडे पॅक केले. ते म्हणाले, काय करत आहेस? मी रागात म्हणाले, तुम्हीच तर म्हणाला होतात मी हे नाते संपवत आहे. मला वाटले ते मला म्हणतील, मला सोडून जाऊ नकोस. पण ते रागाने म्हणाले, जा, बस झाले आता. माझ्या आयुष्यातून कायमची निघून जा. आणि मग मी रागाने ते घर सोडून निघून आले. 1 आठवड्यानंतर मला घटस्फोटासाठी त्यांच्या वकिलांची नोटीस मिळाली. मला विश्वास बसला नाही की हे सर्व खरं आहे. पण मग माझा स्वाभिमान म्हणाला, जर त्यांनी नोटीस पाठवली आहे तर मीही झुकणार नाही. घटस्फोटाच्या कागदपत्रांवर सही करताना आमच्या दोघांचेही हात थरथरत होते. आमच्या दोघांच्या नजरा एकमेकांना शोधत होत्या, एक शेवटची आशा घेऊन की कदाचित दुसरा थांबेल. पण कोणीही थांबले नाही. मी गैरसमजात, माझ्या संशयात, माझ्या अभिमानात, माझ्या प्रेमाला हरवून बसले न्यायाधीश साहेब, असे बोलून अनु ढसाढसा रडू लागली. संपूर्ण न्यायालय तिच्या वेदनेची जाणीव करत होते. अनुने आपली कथा पुढे सांगायला सुरुवात केली. घटस्फोटानंतर मी माझ्या माहेरी आले. सुरुवातीला एक विचित्र स्वातंत्र्य वाटले. कोणतीही जबाबदारी नाही, कोणताही वाद नाही, कोणताही तणाव नाही. आईपासून ते भाऊ भाऊजाईपर्यंत सर्वजण माझी खूप काळजी घेत होता. पण हे सर्व जास्त दिवस टिकले नाही. हळूहळू माझ्या भाऊजयांच्या वागण्यात बदल दिसू लागला. मला जाणवू लागले की हे घर आता माझ्या माहेरापेक्षा त्यांचे सासर झाले आहे. आणि मग तो दिवस आला. अनुचा आवाज थरथरला. मी माझ्या खोलीत होते आणि स्वयंपाकघरातून आवाज येत होते. मी दाराजवळ गेले आणि माझ्या दोन्ही भाऊजयांना बोलताना ऐकले. एक भाऊजय म्हणत होती, अरे ही तर आयुष्यभर इथेच येऊन बसली आहे. घटस्फोट घेतला आणि आपल्या डोक्यावर भार होऊन बसली आहे. दुसरी भाऊजे म्हणाली, हो, जरी कमावत असली तरी घरातील सर्व कामं तर आपल्यालाच करावी लागत आहेत. आपण आयुष्यभर तिची उठाठेव करत राहायचे का? मोठी भाऊजे पुन्हा म्हणाली, आपल्या नवऱ्याला सांभाळू शकली नाही आणि आता इथे येऊन राणी बनून बसली आहे. आणखी किती दिवस तिला सहन करायचे? हे सांगताना अनु रडू लागली. न्यायाधीश साहेब, त्या दिवशी मी खोलीत जाऊन खूप रडले आणि मला त्या दिवशी अजयची खूप आठवण आली. कधी काळी ते माझ्या डोळ्यात अश्रूही सहन करू शकत नव्हते. मी जरा जरी अस्वस्थ झाले तर ते मला 1000 वेळा विचारायचे की काय झाले. मला अजयच्या त्या छोट्या छोट्या गोष्टी आठवू लागल्या, ज्यात त्यांचे प्रेम दिसून यायचे. मला समजू लागले की अजय हे आपल्या जागी चुकीचे नव्हते. त्यांच्यावर खूप मानसिक दबाव होता, सामाजिक दबाव होता. जर मी त्यांना थोडंसं समजून घेतल्याचा प्रयत्न केला असता, त्यांना मानसिक आधार देण्यासाठी त्यांच्या मागे भक्कमपणे उभी राहिली असते, तर आज आमची ही अवस्था झाली नसती. जज साहेब, त्यानंतर मी मुंबईत एक छोटासा फ्लॅट घेतला. विचार केला की आता मी स्वतंत्र आहे. पण संध्याकाळी ते रिकामे घर खायला उठायचे. संध्याकाळी कामावरून थकून घरी यायचे तर कोणी दरवाजा उघडणारा नव्हता. पूर्वी अजय घरी असताना नेहमी माझी वाट पाहत असत. आता फक्त अंधार असतो. रात्री जेवायला बसले तर समोरची खुर्ची रिकामी दिसते. सकाळी उठून चहा बनवते तर एकटी बसून चहा पिताना हृदयात वेदना उमटते. प्रत्येक गोष्टीत त्यांची कमतरता जाणवते. एक रात्र मी खूप आजारी पडले. तीव्र ताप होता. मी एकटी पलंगावर पडून राहिले. माझी काळजी घेणारे कोणीही नव्हते. त्या रात्री मला आठवली ती पावसाळी संध्याकाळ, जेव्हा मी पावसात भिजून घरी आले होते. रात्री खूप ताप आला होता. अजय रात्रभर जागून माझी काळजी घेत होते. पण जज साहेब, एक दिवस माझ्या आयुष्यात खरंच भूकंप आला. घटस्फोटाच्या 1.5 महिन्यानंतर जेव्हा मी मॉलमध्ये खरेदी करत होते, अचानक माझी नजर एका मुलीवर पडली. ती तीच मुलगी होती जिला मी अजयसोबत कॅफेत पाहिले होते. मला तिचा भयंकर राग आला. मला सहन झाले नाही आणि मी तिला सरळ जाऊन विचारले, तुझ्यात आणि अजयमध्ये काय चालले आहे? ती गोंधळली आणि म्हणाली, म्हणजे नक्की काय म्हणायचे आहे तुम्हाला?
मी म्हणाले, मी तुम्हा दोघांना पाहिलं होतं. खूप आनंदी दिसत होतात तुम्ही दोघे. तुम्ही त्यांच्या हातावर हात ठेवला होता. पण हे ऐकून त्या मुलीचे डोळे विस्फारले. ती म्हणाली, आमच्यात तसं काहीही नाही. तुम्हाला काहीतरी गैरसमज झाला आहे. प्लीज तुम्ही माझ्यासोबत या, आपण बसून बोलू. मी सर्व काही समजावते आणि मग जवळच्या एका कॅफेत बसलो. त्या मुलीचे नाव प्रिया होते. प्रियाने मला सर्व काही सांगितले. ती म्हणाली, अजय आणि मी एकाच कंपनीत काम करत होतो. 2 वर्ष एकत्र काम केले. जेव्हा त्यांची नोकरी गेली तेव्हा मला खूप दुःख झाले. मी आता दुसऱ्या कंपनीत HR आहे. जेव्हा मला समजले की अजयला नोकरी मिळत नाही तेव्हा मी त्याची मदत करण्याचा विचार केला. मी त्यांच्यासाठी मुलाखती आयोजित केला. माझ्या कंपनीतही प्रयत्न केला. आम्ही फक्त मित्र आहोत. मग मी तिला विचारले, मग त्या दिवशी कॅफेत तुम्ही त्यांच्या हाताला का स्पर्श केला होता? प्रिया हसली आणि म्हणाली, त्या दिवशी मी त्यांना एका मोठ्या कंपनीच्या मुलाखतीची बातमी दिली होती. मी त्यांना फक्त धीर देण्यासाठी हात ठेवला होता. मी म्हणाले होते की काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल, आम्ही फक्त चांगले मित्र आहोत. तिचे बोलणे ऐकून क्षणभर मला असे वाटले की जमीन फाटावी आणि त्यात मी सामावून जावे. कारण ते दोघे तर फक्त मित्र होते आणि मी त्यांच्याबद्दल चुकीचा अर्थ काढला होता. मग प्रिया पुढे म्हणाली, अनुराधा, अजय तुमच्यावर खूप प्रेम करतात. जेव्हा केव्हा मी त्यांना भेटते ते फक्त तुमच्याबद्दल बोलत असतात की अनु किती मेहनती आहे, किती चांगली आहे. ते आपली नोकरी गेल्यामुळे खूप खचून गेले होते. त्यांना असं वाटत होतं की ते तुमच्या लायकीचे राहिलेले नाहीत. त्या दिवशी जेव्हा आम्ही कॅफेत बसलो होतो तेव्हा मी त्यांना समजावत होते. मी म्हणाले की अजयने तुमच्याशी बोलायला पाहिजे, सर्व काही शेअर करायला पाहिजे. पण ते म्हणत होते की अनुवर मला भार होऊन जगायचे नाही. ते स्वतःच्या पायावर उभे राहून तुम्हाला सुखी करू इच्छित होते. आणि मग जज साहेब, प्रिया मला पुढे म्हणाली, तुमच्या लग्न वाढदिवसाच्या दिवशी अजय खूप उदास होते. ते नशेत होते कारण त्या दिवशी त्यांना आणखी एक नकार मिळाला होता. एक खूप मोठी मुलाखत होती ज्यात ते अपयशी ठरले. ते खूप तुटले होते. मी त्यांना फोन करून धीर देण्याचा प्रयत्न केला. पण ते म्हणत राहिले, मी अनुसमोर कसा जाऊ? आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि मी रिकाम्या हाताने आहे. हे ऐकून मी रडू लागले. जज साहेब, त्या रात्री ते इतके तुटून गेले होते की दारू प्यायले आणि मी त्यांच्यावर ओरडले. मी त्यांच्यावर संशय घेतला आणि सर्वात मोठी गोष्ट, मी त्यांच्याकडून घटस्फोट मागितला. आणि आता हे 5 महिने 5 शतकांसाठी होते. मला समजले की मी फक्त अजय यांना नाही तर माझ्या आयुष्याला घटस्फोट दिला होता. याच जाणीवेने मला त्यांना पुन्हा फोन करण्यास भाग पाडले. पण त्यांनी फोन उचलला नाही. मग मी त्यांच्या घरी गेले आणि तुम्हाला माहिती आहे तिथे काय घडले. शेवटी मी न्यायालयाचे दार ठोठावले. अनुची कथा ऐकून संपूर्ण न्यायालयात शांतता पसरली. अनेकांच्या डोळ्यात पाणी होते. तेवढ्यात क्लर्क आला आणि न्यायाधीश साहेबांच्या कानात म्हणाला, अजय आले आहेत. जज साहेबांनी मान हलवली आणि सर्व काही समोर घडत असताना एक व्यर्थ प्रश्न विचारला, अनु, तुम्हाला काय वाटते? तुमच्या आणि अजयच्या वादाचे खरे कारण काय होते? अनुने अश्रू पुसले. ती म्हणाली, आमच्या इगोने आम्हाला वेगळं केलं. न्यायाधीश साहेब, आपल्या मूर्खपणाने आम्ही विसरलो की नवरा बायको ही गाडीचे 2 चाक असतात. आम्ही एकमेकांना ओढण्याचा प्रयत्न केला, सोबत चालण्याचा नाही. अनुच्या आवाजात आता एक स्थिरता आली होती. आमच्या नात्याचे तुटणे कोणत्या एका दिवसाचा परिणाम नव्हता. हे त्या छोट्या छोट्या चुकीचा परिणाम होता, ज्या चुका आम्ही दोघेही रोज करत होतो. जेव्हा अजयची नोकरी गेली तेव्हा फक्त त्यांची नोकरी गेली नव्हती तर त्यांचा आत्मविश्वास गेला होता. त्यांचा पुरुष असल्याचा अभिमान गेला होता. ते रोज मुलाखतीत नकार मिळवत आणि घरी येऊन शांत होत. त्यांनी कधी मला सांगितले नाही की त्यांच्यावर काय ओढवलं आहे. त्यांना वाटले की आपले दुःख सांगून ते माझ्या नजरेत कमकुवत होतील. अनुने थांबून न्यायालयात उपस्थित लोकांकडे पाहिले आणि मी त्यांच्या शांततेला त्यांचा अभिमान समजले. मला वाटले की ते माझ्याशी बोलू इच्छित नाहीत. मी घर चालवत होते, पैसा कमावत होते, तर मला वाटले की मी बरोबर आहे आणि ते चुकीचे. जज साहेब, आमच्या नात्याची सर्वात मोठी चूक होती ते म्हणजे आम्ही बोलणे बंद केले. एकाच घरात राहून काय चालले आहे हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला नाही. आणि जेव्हा बोलणे होत नाही तेव्हा संशय निर्माण होतो. जेव्हा मी अजयला प्रियासोबत कॅफेत पाहिले तेव्हा माझ्या मनात हे आले की निश्चितच काहीतरी गडबड आहे. मी माझी कथा स्वतःच लिहिली कारण आमच्यातील आत्मविश्वासाची ती दोरी तुटली होती. अनुचा कंठ दाटून आला होता. खरं तर जेव्हा अजय कठीण काळात होते
तेव्हा मी त्यांचा आधार बनले असते तर मी त्यांना विचारले असते, तुम्ही अस्वस्थ का आहात? घाबरू नका, मी प्रत्येक पावलावर तुमच्यासोबत उभी आहे, माझ्याशी बोला. मी त्यांना धीर दिला असता, थोडा वेळ दिला असता, पण मी काय केलं? मी त्यांच्याबरोबर ओरडले, त्यांच्यावर संशय घेतला आणि माझ्या अभिमानाला नात्यापेक्षा वर ठेवले. आणि जेव्हा आमच्या दोघांच्या घरचे मध्ये आले तेव्हा नात्यात सुधारण्याचे सर्व मार्ग बंद झाले. माझ्या घरच्यांनी मला बरोबर ठरवले आणि अजय यांच्या घरच्यांनी त्यांना. पण सत्य तर हे आहे जजसाहेब, अनुने आपले बोलणे संपवत म्हटले, आमचे नाते कोणत्या तिसऱ्या व्यक्तीमुळे तुटले नाही, तर आमचे नाते अबोल्याने, संशयामुळे आणि अभिमानामुळे तुटले. या त्या 3 चुका आहेत ज्या अनेकदा नवरा बायको करतात आणि आपले सुंदर नाते तोडतात. जर मला पुन्हा संधी मिळाली तर मी वचन देते की मी या चुका पुन्हा करणार नाही. मी प्रथम ऐकेन, मग बोलेन, मग मी विश्वास करेन, संशय घेणार नाही आणि मी माझ्या प्रेमाला नेहमी माझ्या अभिमानापेक्षा वर ठेवणार. मला माझा नवरा हवा आहे कारण त्यांच्याशिवाय माझे जीवन अपूर्ण आहे. जेव्हा अनु हे सर्व सांगत होती तेव्हा अजय न्यायालयाच्या दरवाजात उभे होते. त्याचे असे झाले की जेव्हा लिपिकाने अजय यांना फोन केला तेव्हा ते न्यायालयाच्या जवळच असलेल्या एका बांधकाम साईटवर काम पाहत होते. न्यायालयाच्या आदेशावरून ते तिथून तात्काळ निघाले. अनुची पाठ दाराकडे होती. तिला माहीत नव्हते की अजय तिथे आहेत. तिचे प्रत्येक शब्द ऐकत आहेत. अजयच्या डोळ्यात पाणी होते. जजसाहेबांनी अजय यांना पाहिले आणि आत या असा हळूच इशारा केला. जेव्हा ते आत येऊ लागले तेव्हा त्यांच्या पावलांचा आवाज ऐकून अनुने मागे वळून पाहिले. अजयला समोर पाहून ती दगडाची मूर्ती बनली आणि तिचा श्वास थांबला. जजसाहेब अजयला म्हणाले, अजय, तुमच्या घटस्फोटाला 5 महिने झाले आहेत. तुम्ही या 5 महिन्यात तुमचे जीवन पुढे सरकवले आहे का? दुसरे लग्न केले किंवा करण्याचा विचार केला आहे का? अजयने अनुकडे पाहिले, मग खाली नजर ठेवून नकारार्थी मान हलवली. आजकाल कुठे राहता? मुंबईत. एकटेच? अजयचा आवाज जड होता. जेवण कुठे करता? अजयने एक दीर्घ श्वास घेतला आणि अनुकडे पाहत म्हणाला, हॉटेलमध्ये. आता स्वयंपाक बनवून खाऊ घालणारी बायको तर नाही. हे ऐकून अनुराधा रडायला लागली. अजयच्या डोळ्यातूनही अश्रू निघाले. जजसाहेबांनी विचारले, अजय, तुम्ही अनुचे सर्व बोलणे ऐकले आहे का? हो, अजयने मान हलवली. पण त्यांच्या चेहऱ्यावर अजूनही एक विचित्र कठोरता होती. जजसाहेब म्हणाले, मग त्यांच्या बोलण्यावरून तुम्हाला काय वाटते? यावर अजय काहीही बोलले नाहीत. अनु म्हणाली, काहीतरी बोला अजय. पण तो काहीच बोलला नाही. जजसाहेबांच्या लक्षात आले, अजयच्या मनात द्वंद्व युद्ध चालू आहे. त्यांचे हृदय तर वितळत आहे पण ते स्वीकारू शकत नाहीत. अजय, जजसाहेब म्हणाले, तुम्ही खरंच अनुचा तिरस्कार करता का? अजय काही बोलला नाही, फक्त शांत. तुम्ही या 5 महिन्यात सुखी राहिलात का? की पूर्वी सुखी होतात? अजय काही बोलला नाही. अनु रडत होती. अजय, मला माफ करा, मी खूप चुका केल्या. अजयने डोळे बंद केले. त्याच्या मनात एक वादळ सुरू आहे. बोलायला संकोच वाटत आहे हे जजसाहेबांनी ओळखले. त्यामुळे त्यांनी एक वेगळा मार्ग अवलंबला. जजसाहेब अजयला म्हणाले, तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्या लग्नाचा किंवा लग्नानंतरचा तुम्हा दोघांचा सोबतचा कोणता एक फोटो आहे का? हा प्रश्न ऐकून सर्वांना विचित्र वाटलं. अजयने आश्चर्याने न्यायाधीशांकडे पाहिलं आणि म्हणाला, हो, आहेत. तुम्ही मला दाखवू शकता का एखादा फोटो जो तुम्हाला सर्वाधिक आवडतो? अजयने संकोचत आपला फोन काढला, गॅलरी उघडली आणि स्क्रोल करू लागला. अचानक एका फोटोवर त्याची बोटं थांबली आणि त्याचे डोळे पाणावले. तो फोटो अजयने न्यायाधीश साहेबांना दाखवला. न्यायाधीश साहेबांनी फोटो पाहिला. त्यात अनु आणि अजय एका रुग्णालयाच्या बाहेर उभे होते. अनुच्या डोक्याला पट्टी होती आणि अजय तिला आधार देत उभा होता. दोघांच्या चेहऱ्यावर थकवा होता पण त्यांच्या डोळ्यात प्रेम झळकत होते. हा फोटो कधीचा आहे? न्यायाधीश साहेबांनी विचारले. अजयचा आवाज थरथरला. ते फोटो पाहत राहिले. तो म्हणाला, हा लग्नाच्या 1 वर्षानंतरचा फोटो आहे. अजयने बोलणे सुरू ठेवले. त्या दिवशी अनु शाळेतून घरी येत होती. वाटेत एका दुचाकीने तिला धडक दिली. मला ऑफिसमध्ये असताना एका अनोळखी नंबरवरून फोन आला. त्याने सांगितलं की अनुचा अपघात झाला आहे. तिला रुग्णालयात नेले जात आहे. त्या क्षणी माझे हातपाय थंड पडले. मी धावत रुग्णालयात पोहोचलो. हे सांगताना अजय रडू लागला. जेव्हा मी तिला रुग्णालयात पाहिले तिला अनेक जखमा झाल्या होत्या. मी तिथेच बसलो, खूप घाबरलो होतो. हे ऐकून अनुही रडत होती. तिलाही तो दिवस आठवला. डॉक्टर म्हणाले की जखम गंभीर आहे, टाके घालावे लागतील. मी ऑपरेशन थिएटर बाहेर बसून देवाची प्रार्थना करत होतो.
जेव्हा ती बाहेर आणली गेली तेव्हा बेशुद्ध अवस्थेत होती. मी तिच्याजवळ बसून रात्रभर जागे राहिलो. दर 2 मिनिटांनी तिचा श्वास तपासत राहिलो. तिचा हात हातात घेत राहिलो. वारंवार तिच्या कपाळाचे चुंबन घेत राहिलो आणि म्हणत राहिलो, "अनु, प्लीज उठ. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही." न्यायालयात अनेकांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. अजय हसले आणि म्हणाले, "सकाळी जेव्हा तिने डोळे उघडले तेव्हा तिने मला पाहिले आणि म्हणाली, 'अजय, तुम्ही का रडत आहात? मी तर ठीक आहे.' मी म्हणालो, 'मी तुझ्याशिवाय जगण्याची कल्पनाही करू शकत नाही. तूच माझे जीवन आहेस.' हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेण्यापूर्वी एका परिचारिकेने आमचे हे फोटो काढले होते." अजय पुढे म्हणाला, "मी या फोटोला माझ्या फोनचा वॉलपेपर बनवला होता, कारण हा फोटो मला आठवण करून देत होता की जीवनातील सर्वात मौल्यवान गोष्ट प्रेम आहे, पैसा किंवा नोकरी नाही. पण जेव्हा माझी नोकरी गेली तेव्हा मी हे विसरलो, आमचे खरे धन तर आमचे प्रेम होते. मी माझ्या अभिमानाला माझ्या प्रेमावर हावी होऊ दिले." अजयने स्मिताकडे पाहिले. तिच्या डोळ्यात पाणी होते. तो पुढे म्हणाला, "खरं सांगू जज साहेब, मी अनुला माझ्या हृदयातून काढलेच नाही. चूक माझीही होती. माझ्या अपयशाचा राग मी तिच्यावर काढत राहिलो. मी तिला समजवण्याचा प्रयत्न केला नाही. माझ्या वर्तनाने तिला माझ्यावर संशय घेण्यास भाग पाडले आणि माझ्या अभिमानामुळे मी तिला स्पष्टीकरण देणे आवश्यक समजले नाही आणि मान्य केले की आता सर्व काही संपले आहे. पण नंतर ह्या चुकांची जाणीव मलाही झाली. पण कदाचित अभिमानाच्या भिंती भावनांपेक्षा उंच झाल्या होत्या. या 5 महिन्यात रोजच तिची आठवण येत होती. प्रत्येक रात्र मी तिचा फोटो पाहत राहत होतो. अनेक वेळा मी तिला फोन करण्याचा विचार केला, पण मनात असाही विचार आला की कदाचित ती माझ्याशी बोलणार नाही. मला असे वाटत होते की मी तिच्या लायक नाही. जेव्हा आईने सांगितले की ती घरी आली होती तेव्हा माझे हृदय तुटले. जर मला माहिती असते तर मी निश्चित तिला भेटलो असतो. पण आईला वाटले की ती माझे भलं करत आहे." अनु आणि अजय आता एकमेकांकडे पाहत होते. त्यांच्या डोळ्यात प्रेम होते, माफी होती आणि एक नवीन सुरुवातीची आशाही. न्यायाधीश साहेबांनी आपला चष्मा काढला आणि डोळे पुसले. ते म्हणाले, "बरे झाले की तुम्हाला वेळेवर या गोष्टीची जाणीव झाली. अजून तुमचे वय कमी आहे. तुम्हा दोघांना दुसरी संधी मिळत आहे." त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला. नाहीतर न्यायालयात असाही एक खटला आला होता ज्यात नवरा 58 वर्षाचा होता आणि बायको 56 वर्षांची होती. तेव्हा कुठे नवऱ्याला जाणीव झाली होती की तो आपल्या बायकोसोबत आपले उरलेले आयुष्य घालवू इच्छितो. न्यायालयात सर्वजण लक्ष देऊन ऐकत होते. न्यायाधीश साहेबांनी बोलणे सुरू केले. ते म्हणाले, "तो माणूस नेहमी आपल्या कामात व्यस्त राहत असे. त्याची बायको घर सांभाळायची, मुलांना सांभाळायची, पण त्या नवऱ्याकडे बायकोसाठी कधी वेळ नव्हता. तो नेहमी म्हणायचा, 'मी कुटुंबासाठीच तर कमावतोय.' पण त्याच्या बायकोला पैसे नव्हे तर त्याचा वेळ हवा होता. हळूहळू त्यांच्यात अंतर वाढू लागले. छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होऊ लागले. ते वाद एवढे वाढले आणि त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. वेगळे झाल्यावर तो आता आपल्या कामात आणखी बुडून गेला. त्याने पैसा तर खूप कमावला, पण घरी गेल्यानंतर घरात फक्त शांतता असायची. हळूहळू त्याला जाणीव होऊ लागली की पैशाने सुख विकत घेतलं जाऊ शकत नाही. पाहता पाहता 25 वर्ष निघून गेली. तो नवरा आता 58 वर्षांचा झाला होता. एक दिवस त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि तेव्हा त्याच्यासोबत आपले असे कोणीच नव्हते. तेव्हा हॉस्पिटलमध्ये एकटे पडल्यावर त्याला जाणीव झाली की मृत्यू किती जवळ आहे आणि त्या क्षणी त्याला आपल्या बायकोची आठवण झाली. त्याची मुले होती, ती मोठी झाली होती. मुलं कधी कधी वडिलांना भेटायला यायची, पण त्याची बायको ती कुठेही नव्हती. त्याला आठवू लागले की त्याची बायको नेहमी त्याची कशी काळजी घ्यायची. न्यायाधीश साहेबांचा आवाज जड झाला. जेव्हा तो बरा झाला तेव्हा त्याने न्यायालयात एक खटला दाखल केला. त्याने म्हटले की तो आपल्या बायकोसोबत आपले उरलेले आयुष्य घालवू इच्छितो. तेव्हा त्याची बायको 56 वर्षांची झाली होती. तेव्हा न्यायाधीशाने आश्चर्यचकित होऊन विचारले, "आता 25 वर्षानंतर एकत्र राहायचे आहे?" त्या माणसाने रडत सांगितले, "न्यायाधीश साहेब, मला 25 वर्ष लागली हे समजण्यात की आयुष्यात खरे सुख कुठे आहे." त्याची बायकोही न्यायालयात आली होती. तिच्या चेहऱ्यावरही वृद्धत्वाच्या रेषा उमटल्या होत्या, पण तिच्या डोळ्यात अजूनही तेच प्रेम होते. त्यांनी एकमेकांना माफ केले आणि निर्णय घेतला की आपले उरलेले आयुष्य आपण सोबत घालवायचे. न्यायालयात शांतता होती. अनेक जण रडत होते. न्यायाधीश साहेबांनी थांबून अनु आणि अजय यांना पाहिले. ते म्हणाले, "माहिती आहे ते नवरा बायको कोण होते?" सर्वांनी आश्चर्याने न्यायाधीश साहेबांकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यात पाणी आले. ते म्हणाले, "तो माणूस मी होतो." संपूर्ण न्यायालय स्तब्ध राहिले. अनु आणि अजय आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागले. "हो, मी आणि माझ्या बायकोने 25 वर्ष वेगळे राहून पुन्हा एकत्र राहायला सुरुवात केली. आता आम्ही 4 वर्षांपासून सोबत आहोत आणि हे 4 वर्ष
आमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर वर्ष आहेत. आम्ही एकमेकांना पुन्हा समजून घ्यायला शिकलो. पण कधी कधी मी विचार करतो, न्यायाधीश साहेबांचा आवाज थरथरला. जर मला 58व्या वर्षी नाही, हे 33व्या वर्षी समजले असते तर मी माझ्या बायकोसोबत आणखी 25 वर्ष घालवू शकलो असतो. ते वर्ष जे आम्ही वेगळे व्यर्थ घालवले. त्यांनी अनु आणि अजय यांना पाहिले. तुम्ही दोघे भाग्यवान आहात. तुम्हाला फक्त 5 महिने झाले आहेत. देवाचे आभार की तुम्हा दोघांना वेळेवर हे समजले. अजून तुमच्याकडे सोबत घालवण्यासाठी पूर्ण आयुष्य आहे. जज साहेबांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, कायदा माणसांनी बनवला आहे, पण नाते वरचा बनवतो. न्यायालयाने 5 महिन्यांपूर्वी एका कागदावर सही करून तुम्हाला वेगळे केले होते, पण आज मी माझ्या डोळ्यांनी पाहतोय की तुम्ही कधी वेगळे झालेच नव्हतात. माझ्या अनुभवाने आधारित मी तुम्हाला पुन्हा लग्न करण्याचा सल्ला देतो. आयुष्य प्रत्येकाला दुसरी संधी देत नाही, पण तुम्हाला ती संधी मिळाली आहे. ती व्यर्थ घालवू नका. प्रत्येक क्षण सांभाळा. छोट्या छोट्या गोष्टीत सुख शोधा आणि कधीही अभिमानाला प्रेमावर हावी होऊ देऊ नका. असे बोलून न्यायाधीश साहेबांनी हातोडा टेबलावर मारला. खटला रद्द. पण न्यायाधीश आपल्या जागेवरून उठले नाहीत. ते पाहू इच्छित होते की पुढे काय घडते. आणि अजय आता एकमेकांसोबत उभे होते. त्यांच्यातील अंतर फक्त काही पावलांचे होते. अजय हळूहळू अनुकडे जात होता. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तो अनुसमोर येऊन उभा राहिला. काही क्षण दोघेही एकमेकांकडे पाहत राहिले. त्यांच्या डोळ्यात हजारो तक्रारी होत्या, हजारो प्रश्न आणि अमर्याद प्रेम. मग अजय हळू आवाजात म्हणाला, अनु, मला माफ कर. मी एक खूप वाईट नवरा होतो, ज्याने तुला फक्त दुःख दिले. नाही अजय, चूक तुझी नव्हती तर माझीही होती. मी तुला समजून घ्यायला हवे होते. मी तुझा आधार व्हायला हवे होते. पण मी तुझ्यावर संशय घेतला. मी तुला एकटं सोडलं. मला माफ कर अजय. असे बोलून अनुने त्याला मिठी मारली. जणू 5 महिन्यांची वेदना, 5 महिन्यांची तडफड, 5 महिन्यांचा एकटेपणा, सर्व काही त्या एका मिठीत सामावला होता. अजय म्हणाला, अनु, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. प्रत्येक रात्र मी तुझ्याशिवाय अपूर्ण वाटत होतो. मला रात्रीची झोप येत नव्हती. सतत तुझी आठवण येत होती. तुझा आवाज ऐकण्यास मी तडफडत होतो. तुझे हसू आठवत होतो. अनु म्हणाली, माझीही अशीच अवस्था झाली होती. मला प्रत्येक क्षणी असं वाटत होतं की तुला मी हरवून बसली आहे. मी तुला अनेकदा फोन केला, पण तू एकदाही फोन उचलला नाहीस. अजय म्हणाला, मला माफ कर अनु. मी खूप रागात होतो, वेदनेत होतो. स्वतःवर इतका राग होता की मी तुझा फोन उचलला नाही. पण दरवेळी जेव्हा तुझे नाव स्क्रीनवर येत होते तेव्हा माझ्या हृदयावर घाव होत होते. अजयने अनुच्या डोळ्यातील पाणी पुसले आणि म्हणाला, आता यापुढे अजिबात रडायचे नाही. त्याने अनुचा हात धरला आणि म्हणाला, चल आपल्या घरी जाऊया. दोघेही हातात हात घालून न्यायालयातून बाहेर निघाले. पण त्यापूर्वी त्यांनी हात जोडून न्यायाधीश साहेबांचे आभार मानले. न्यायालयाबाहेर आल्यावर अजय म्हणाला, अनु, मी तुला एक वचन देऊ इच्छितो. आता यापुढे काहीही झाले तरी आपण कधीच बोलणे बंद करायचे नाही. भांडू, ओरडू, पण एकमेकांना कधीच एकटे सोडायचे नाही. अनुच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. ही त्यांच्या नात्याची नवीन सुरुवात होती, जिथे प्रेम होते, समजूतदारपणा होता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक परिस्थितीत एकमेकांसोबत राहण्याचे वचन होते. मित्रांनो, अनु आणि अजयने शेवटी जो निर्णय घेतला तो योग्य होता की अयोग्य, नक्की सांगा. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.